मी ना गिरनारला चालले होते आणि अगदी शेवटचा टप्पा होता माझा आणि आतून माहिती होतं की महाराजांनी बोलवलंय तर जायचंय, पण शरीर साथ देत नव्हतं. मी अगदी हताश होऊन बसले होते की आता काही जमत नाही आणि अगदी माझ्या 100 पायऱ्या राहिल्या असतील आणि मी म्हणत होते की आता काही जमत नाही मला, मला बहुतेक इथूनच दर्शन घेऊन झालं. तेव्हा ना वरून एक म्हातारे आजोबा चालत आले आणि मी बसली गपचूप. मी त्यांच्याकडे बघत पण नव्हते, तरी त्यांनी मला येऊन सांगितलं 100च पायऱ्या राहिल्यात, अशी जाशील, चल उठ निघ. मला लगेच लक्षात आलं, अरे हे गाडी रेंजर्स आहेत माझे, जे मला हलवतायत, जे मला उठवतायत. अरे मी अजून एक पोथी वाचू का? अरे मी गुरुवारच्या देवळात नाही जात, मग मी चुकीचं करतोय का? त्या गुरूंना प्रूव्ह करायला देवळात नाही जात किंवा हजेरी लावायला नाही जात, तुम्ही तुमच्यासाठी देवळात जाताय. असं नाही होत की तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन्ड आहात म्हणजे तुमच्या लाईफमध्ये अजिबात दुःख नाही येणार. 24/7 365 डेज तुम्ही आनंदी, सुखी आणि खूप सारे सगळ्या तुमच्या इच्छा, तुम्हाला तो जीनी भेटत नाहीये. जेव्हा म्हणता ना मला हे पाहिजे आणि तुम्ही त्याच्याच मागे लागता ना, तर तुमच्याकडे आहे ना ते तुम्ही डिस्कार्ड करा. मला हे पाहिजे पण हे माझ्याकडे आहे. 4 महिने झाले, 5 महिने झाले, पारायण चालू आहे, इतके लक्ष जाप करून झालाय, पण फरक नाहीये. काही असा उपाय सांगा ज्याच्याने माझे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुमचे जे पण पूर्वज आहेत ना, असं म्हणत राहायचं की माझ्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. तुम्ही आज जे इथे आहात ना या बॉडीमध्ये, तुम्हाला माहिती नाहीये की किती मोठी एनर्जी तुमच्या मागे उभी आहे. तो पहिला मूळ पुरुष किंवा एक तो पहिला पुरुष तुमच्या लिनेचा आणि त्याच्यानंतर ते जे खाली आलेले आहेत त्या पिढ्या, पण तरी ती एनर्जी तिथे आहे ना. नाव तुम्ही तेच लावता, खापर पंजोबा किंवा आजोबा नसतील पण आजोबांचं नाव तेच आहे. मग आजोबा ते नाव घेतलं की ती एनर्जी येणार. स्वामी समर्थांचं नाव घेतलं एनर्जी येते, दत्तगुरूंचं नाव घेतलं एनर्जी येते, साईबाबांचं नाव घेतलं एनर्जी येते. ज्यांच्यामुळे या पृथ्वीवर आहे किंवा या शरीरामध्ये आहे त्या सगळ्यांना नमस्कार. पण तुम्ही ते आडनाव लावताय तर ते आडनावातले ते जे लिनेज आहे ते तर तुमचेच आहेत ना, त्यांचं ब्लेसिंग तर पाहिजेच. आणि मी जेव्हा कॉन्स्टिलेशन ओपन केलं तेव्हा मी इतकी शॉक झाले. 7 पिढ्या मागे एनर्जी गेली की प्रत्येक वडिलांचं आणि मुलीचं जमत नाही. पण हे जनरेशन पुढे पास होण्यापेक्षा आपण इथे हील करू, ऍटलीस्ट फोकस करू की हे पुढे पास नाही झालं. आणि ही 39 होती जेव्हा माझ्याकडे आली होती. ऑलरेडी ती एनर्जी ना एंटर करायला लागली होती, कारण तो पॅटर्न आहे. 42 ला जाऊन पैसे संपणार. मग हिच्याकडे बँक करप्सीचं फिअर ऑलरेडी यायला लागलं होतं 39 मध्ये आणि ते पॅटर्न्स तयार झाले होते की नवऱ्याचा जॉब केला, कोविड आलं, भरपूर प्रॉब्लेम झाले.